नमस्कार. कधी विचार केलाय की एका श्लोकातून म्हणजे केवळ काही शब्दांमधून देवाचं दर्शन कसं होऊ शकतं? हे प्राचीन शब्द आपल्याला अमूर्त सत्यापासून एका अगदी वैयक्तिक सखोल अनुभवापर्यंतचा प्रवास कसा घडवतात? चला तर मग आज आपण हाच अद्भुत प्रवास अनुभवणार आहोत, श्लोकातून थेट दर्शनापर्यंत. ही बघा, या प्रवासाची सुरुवात ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. हे फक्त शब्द नाहीत, तर हे एका ध्यानाचं बीज आहे. आपण पुढे जे काही अनुभवणार आहोत त्या संपूर्ण दर्शनाचं सार खरं तर या एकाच ओळीत दडलेलं आहे. ही ओळ आपल्याला परमसत्य, सर्वोच्च आनंद आणि केवळ ज्ञानाच्या मूर्तिमंत स्वरूपाची ओळख करून देते. देवाच्या रूपाची कल्पना करण्याआधी हे काव्य आपल्याला एका अशा सत्याकडे घेऊन जातं जे अमर्याद आहे, निराकार आहे. हो, रूपाच्याही पलीकडे जे मूळ तत्व आहे त्याची ओळख इथूनच सुरू होते. द्वंद्वातीत. किती खोल विचार आहे हा. याचा अर्थ एक असं सत्य जे जगातल्या सुखदुःख, प्रकाश अंधार, स्तुती निंदा या सगळ्या विरोधाभासांच्या पलीकडे आहे. विचार करा, एक संपूर्ण शांत आणि स्थिर अवस्था. आणि मग पुढे येतं गगन सदृशम, म्हणजे आकाशासारखं विशाल. ही कल्पनाच किती सुंदर आहे. आपलं मन सर्वव्यापी आणि निराकार असण्याचा अर्थ सहज समजू शकतं. जसं आकाश सगळीकडे आहे पण त्याला कोणती सीमा नाही, तसंच हे दैवी तत्व आहे. याचाच अर्थ हे एक असं अंतिम सत्य आहे जे शाश्वत आहे, कधीही न बदलणारं. ते या संपूर्ण सृष्टीचं केवळ एक साक्षी आहे जे कोणत्याही बदलांपासून पूर्णपणे अलिप्त राहतं. आणि आपण ज्या श्लोकाचा विचार करतोय ना, तो मुळात ह्याच अंतिम निराकार तत्वाला केलेला एक सखोल प्रणाम आहे. कारण एकदा का निराकाराची ओळख झाली की मगच साकार रूपाचं खरं महत्त्व कळायला लागतं. तर आत्तापर्यंत आपण निराकार तत्वाला स्पर्श केला. आता तेच काव्य आपल्याला एका भव्य रूपाचं दर्शन घडवण्यासाठी पुढे घेऊन जाते. चला, निराकारातून साकारात प्रवेश करूया. या दैवी रूपाचं दर्शन सुरू होतं ते त्याच्या भव्य आणि शांत चेहऱ्यापासून. विशाळ भाळ हे विशाल बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे आणि आकर्ण नयन म्हणजे कानांपर्यंत पोहोचणारे डोळे ते सर्व काही पाहणाऱ्या करुणामय दृष्टीचं सूचक आहेत. आहा, ही नाजूक आणि सुंदर कल्पना तर बघा. दंतपंक्ती कुंद कळ्यां समान. हे फक्त दातांचं वर्णन नाहीये, तर हे पवित्र आणि एक सौम्य दैवी हास्य व्यक्त करतं. जॅस्मिनच्या कळ्यांसारखी ही दंतपंक्ती शुद्धता आणि सात्विकतेचं प्रतीक आहे. चेहऱ्यावरून आता वर्णन हृदयाकडे येतं. इथले तेजस्वी अलंकार हे केवळ दागिने नाहीत, ते प्रचंड आध्यात्मिक संपत्ती आणि प्रकाशाचं प्रतीक आहेत. आणि त्यातला कौस्तुभमणी तो तर आत्म्याच्या शुद्ध चेतनेचं प्रतिनिधित्व करतो. आता त्या तेजाची कल्पना करा. हा प्रकाश इतका तेजस्वी आहे की तो कोट्यावधी सूर्यांच्या तेजालाही हरवून टाकतो. यावरूनच कळतं की या रूपाचं वैभव आपल्या कल्पनेच्या कितीतरी पलीकडचं आहे. आणि मग येतं नाभिकमल, जे वैश्विक उत्पत्तीचं केंद्र आहे. विश्वातलं सर्व जीवन आणि सृष्टीचा उगम स्रोत. हे प्रतीक आपल्याला आठवण करून देतं की या सर्व सृष्टीचा उगम याच दैवी केंद्रातून झाला आहे. आता फक्त वर्णनावर न थांबता त्या मागच्या अर्थाकडे वळूया. कारण या चित्रातला प्रत्येक तपशील, प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट दैवी उद्देशाने भारलेली आहे. देवाच्या संरक्षक भूमिकेवर हे वर्णन प्रकाश टाकतं. उजवा हात जो अभय मुद्रेत आहे तो जणू म्हणतोय, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जे कोणी आधार शोधतायत त्यांच्यासाठी हे धैर्याचं आणि विश्वासाचं स्रोत आहे. ही चारही आयुध काही सामान्य नाहीत, प्रत्येकाचा एक गहन अर्थ आहे. गदा अज्ञानाचा नाश करते, कमळ शुद्धतेचं प्रतीक आहे, शंख सृष्टीच्या प्रारंभाचा नाद आहे आणि चक्र वैश्विक सुव्यवस्था राखतं. हे सगळं मिळून एका परिपूर्ण वैश्विक शक्तीचं चित्र तयार होतं. पीतांबर म्हणजे पिवळं रेशमी वस्त्र, पण हे फक्त वस्त्र नाहीये, त्याचं विजयसारखं तेज हे सक्रिय आणि शक्तिशाली ऊर्जेचं प्रतीक आहे. हे दाखवून देतं की दैवी शक्ती केवळ शांत नाहीये, तर प्रचंड गतिशील आणि प्रभावी सुद्धा आहे. आणि इथे बघा, शारीरिक सौंदर्याला थेट आध्यात्मिक उद्देशाशी कसं जोडलंय. सौंदर्य केवळ पाहण्यासाठी नाहीये, तर ते कृपा आणि उद्धाराचं एक साधन बनतं. हेच या दर्शनाचं खरं सामर्थ्य आहे. पण आता प्रश्न असा आहे की या प्राचीन वर्णनाचा आजच्या काळात आपल्याशी काय संबंध?
हे वर्णन आपल्या आंतरिक विकासासाठी एक व्यावहारिक साधन कसं बनू शकतं चला हे पाहूया. ध्यानासाठी आणि भक्तीसाठी एका तपशीलदार प्रतिकात्मक रूपाचा वापर का महत्वाचा आहे हे समजून घेऊ. जेव्हा आपलं मन चंचल असतं तेव्हा असं एक सुंदर रूप त्याला स्थिर होण्यासाठी आधार देतं आणि अमूर्त विचार समजायला सोपे करून टाकतं. म्हणून हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की हे श्लोक केवळ काव्य नाहीत, ते आध्यात्मिक साधनेसाठी आणि आपल्या आत बदल घडवण्यासाठी एक शक्तिशाली मार्गदर्शक आहेत. यातला प्रत्येक शब्द आपल्याला एका खोल अनुभवाकडे घेऊन जातो. आणि मग शेवटी हा प्रश्न उरतोच की हे प्राचीन काव्य आज आपल्यासाठी आरसा कसं बनू शकतं. या दैवी आदर्शाचं चिंतन करून आपल्याला आपल्या आत दडलेल्या शांती, करुणा आणि सामर्थ्यासारख्या गुणांची ओळख होऊ शकते का? नक्कीच होऊ शकते. शेवटी हे मान्य करावंच लागतं की शब्द आणि मानवी बुद्धी दैवी साराला पूर्णपणे पकडण्यासाठी अपुरी पडते. असं म्हणतात की 14 विद्या आणि 64 कला सुद्धा जिथे संपतात तिथे या रूपाच्या वैभवाची सुरुवात होते. आणि याच विनम्र आणि विस्मयकारक भावनेने आपण समारोप करूया. ऐसा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णो. ही ओळ आपल्याला आश्चर्य आणि श्रद्धेच्या अवस्थेत सोडून जाते. ही एक सुंदर आठवण आहे की काही सत्य शब्दांच्या पलीकडचे असतात, ते फक्त अनुभवता येतात. आजच्या या चिंतनात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.